दे, हे गरा भिजवत ठेवते आधी मी. त्याचा प्रॉब्लेम म्हणजे चाळून घेऊ गरा आधी. तू कापून दे तेवढं मला, तू कापून दे एवढं. बऱ्याच दिवसात माझे बटाटे खराब व्हायले होते उन्हाळ्यामुळं, त्यामुळे सगळे बटाटे शिजायला घातलेत, किलोभर होते तेवढे. तर आता असं तर काही नाश्त्याला करणं होत नाही जास्त करून. तर इथे सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू होती, बटाटे वगैरे शिजायला घातले होते. आणि आता पेशंट असल्यामुळे ना एवढा गरा साखर बिस्किटची पुढे येता येत ना की तेवढ्या गऱ्याचं काय करावं म्हणून सुचत नाही. कारण गरा जास्त दिवस राहत नाही, गऱ्याला लगेच आळ्या लागतात. असे पाकेट आणलेले तरी राहतात बरेच दिवस, पण खुला जर रवा कोणी आणला ना तर ती काही जास्त दिवस राहत नाही. आणि आता एकतर पाऊस यायला चालू झाला आहे, पावसाळ्यात तर खूप लवकर आळ्या लागतात, उन्हाळ्यात तरी एखाद्या वेळेस नाही लागत तेवढे जास्त. तरी पण आमच्या घरात भरणीमध्ये भरून ठेवलेला गरा होता, तर त्याला सुद्धा भरपूर आळ्या लागल्या होत्या. तो गरा आम्ही तसंच ठेवला. रवा गरा म्हणतं कोणी पण, म्हणजे कोण रवा म्हणतं कोण गरा म्हणतं. तर त्याला खूप आळ्या झाल्या, त्याच्यामुळे तो आम्ही वापरलाच नाही, तसाच ठेवून दिला आहे. बघा बघा आमचा मनू, आहा पुनर्जन्म घेऊन आले आमचं मनू, हाय की नाही माय? पुनर्जन्म घेऊन आले. इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे. हां, दुसरा जन्म घेऊन आले म्हणू आमचं. हां, पहिल्या जन्मात अर्ध्यातूनच गेलं तर महागारी, आता आले महागारी अजून, हाय की नाही बाई? का का काय झालं? पुनर्जन्म घेऊन आलोय म्हणून मी म्हण. तुम्ही म्हणत असाल मांजर कुठं पुनर्जन्म घेऊन येते का? तर मी कशामुळे म्हणते, आमचं पहिला तर मण्या तुम्ही बघितला होता बऱ्याच व्हिडिओमध्ये. पहिला मण्या कसा होता, काय होता, त्याचा फोटो पण आहे अजून आमच्यात. आम्ही बड्डे केला होता त्याचा 1 वर्ष कंप्लीट झाल्यावर. तर मग बड्डे केलं ना, त्यात मला वाटतं 1 महिन्याभरच राहिला असेल तो, तर गेला निघून गेल्याच्या नंतर ना पोरींनी एकीनं 5 गुरुवार केले स्वामींचे, एकीनं 11 गुरुवार केले, तरी मण्या काही महागारी आलाच नाही आमचा. आमचा मण्या काही महागारी आलाच नाही. मग आम्हाला वाटलं आता काय खरं आहे, तर पुरी म्हणाले की स्वामी पण पावले नाहीत, आमचा मण्या महागारी आला नाही म्हणत होता. पण नंतर ना ही आता पिल्लू आलं आहे आमचं. एक पिल्लू ना नवीन घरात आले ना तर एवढं म्हणजे वरडते, चिरकते, म्हणजे रातभर वरडतात कितीतरी, माणसं ओळखत नाहीत काही नाही. पण हा मण्या ना आल्या आम्हाला ओळखायला पण लागला आणि घरात थोडंच तर वरडलं नाही. आम्हाला तर वाटलं आमचाच मण्या महागारी आले काही. आणि गुण पण सगळे त्या मण्यासारखेच आहेत त्याचे, काहीच नाही. आम्हाला बघा कसं ओळखतोय लगेचच, हाताला वगैरे धरतंय. खूपच भारी आहे म्हणते का आमच्या मण्याचे. जसं म्हणजे सगळे गुण होते ना ते सगळे गुण ह्याच्या अंगात आहेत. येऊन फक्त आज 2 ते 3च दिवस झाले, पण 3 दिवसात आम्ही ओळखले सगळं त्या मण्याचं, की पहिला आमचा मण्या कसा होता आणि आत्ताचा मण्या कसा आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आल्यापासून म्हणतो की त्याचा पुनर्जन्मच झाला आहे. कारण जाऊन पण आता 4-5 महिने झाले असेल, आणि ह्या मण्याला जन्मून मला वाटतं 1-2 महिने झाला असेल. मग 6 महिन्याला जन्म होतो मण्याचा, आणि आमच्या मण्याला जाऊन पण 6 महिने झाला. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की स्वामींनी पुनर्जन्म करून तोच मण्या आमच्या घरात महागारी आणले. शिवानीच्या मैत्रिणीच्या घरी 1 मण्या आणला होता. तो एवढा ओरडत ना, कमीत कमी 3 दिवस तो ओरडत होता. कोणाला घरात झोपू देत नव्हता आणि कोणाला हात पण लावू देत नव्हता. आणि हा मण्या आहे ना आल्याच आम्हाला ओळखायला लागला. थोडंसुद्धा ओरडलं नाही, काही नाही. आम्हाला वाटलं तर ही पिल्लू आहे, किती त्रास देईल काय माहिती आहे, त्याने ओळखायचं पण नाही काही नाही. पण लगेच आमच्यात मिक्स झाला. बरं झाला तर झाला. सारखं समूच्या मागं समू जर स्वयंपाक करायला ना किचनमध्ये, जोपर्यंत स्वयंपाक पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तिथंच बसून राहतो तिच्या पायापाशी. आणि आतासुद्धा ना, आता खूप वेळ झाला मला दिसला नाही. मी बाहेर सिलाई मशीन घेतली, मध्ये लय गरमी व्हायली म्हणून. त्याच्यामुळे आता घरात आली आणि मी म्हणले मण्या कुठे गेला, म्हणजे लगेच आला तो बाहेर. म्हणजेच पलंगाखाली जाऊन झोपला होता, लगेच बाहेर आला. आणि आता दूध पाजून मी इकडे घेऊन आले. म्हणलं मला खूप वाटत होतं की शेअर करावा तुमच्यासोबत बोलून. आम्ही म्हणजे जसं आलं आहे ना तसं आम्ही म्हणजे लक्ष करायला लागलो की पहिल्या मण्याचे गुण काय होते आणि ह्या मण्याचे गुण काय आहेत. सगळे सेम आहेत, की आमच्या घरात सगळेच म्हणालेत की पुनर्जन्मच घेऊन आला आहे तो. आता माहीत नाही खरं काय खोटं काय, आता देवालाच माहिती, आपल्याला तर काय माहीत नाही त्याच्याबद्दल. पण डोळे सेम आहेत दोघांचे. पहिल्या मण्याचे जसे डोळे आहेत तसेच ह्याच पण मण्याचे डोळे आहेत, एक वेगळा. आणि पहिला म्हणे कसा करत होता, दिवसभर झोपत होता आणि संध्याकाळी जागरण करत होता, संध्याकाळी 1-2दा वरडत होता. तर सेम तसाच हा पण करायला लागले. त्याच्यामुळे मग आम्हाला वाटायले की स्वामींनी आमचाच मण्या आम्हाला महागारी पाठवला आहे. कारण पहिल्या मण्यासाठी सुद्धा बघा 8 दिवस गेला होता, तर येडेश्वरीला नवस केला होता की 5 नारळ सोरण बोलते की मण्या महागारी येऊ दे म्हणून आमच्या मिस्टरांनी. तर तो बरोबर 8 दिवसाला महागारी आला होता.
आणि त्याच्यावर दुसऱ्या वेळेस बर्थडे केल्याच्या नंतर जो गेला तो काही माघारी चाला नाही. आम्हाला वाटतं तो गेला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आहे. कांदा तयारी चालू आहे. आज बनवायची होती कोशिंबीर. बऱ्याच दिवसातून आज कोशिंबीर बनवायची होती, कारण खूप दिवस झालं चालू होता विचार बनवायची पण माझी इच्छा होती की डाळिंब जेव्हा येईल ना तर तेव्हा बनवू असं मला वाटत होतं. कारण मला डाळिंब टाकलेले जे म्हणजे कोशिंबीर आहे ना ते खूप आवडते. त्याच्यामुळे मी बनवली नव्हती इतक्या दिवस, पण शेवटी काही त्याचा मेळच लागला नाही. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता बिना हेच करून टाकू. तरी गाजरसुद्धा नाही, फक्त शिमला मिरची, टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि काकडी एवढंच आहे, बाकीचं काही जास्त नाही आहे. पण आज समूची पण खूप इच्छा झाली होती जास्त, तिला कोशिंबीर खायची होती, त्याच्यामुळे मग बनवायला घेतली. तर इथं छान असं पूर्ण मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये दही टाकलं, थोडीशी साखर टाकली. चाट मसाला असला तर टाकतात, पण आमच्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही. तर थोडीशी साखर टाकली आणि मीठ टाकलं आणि वरून तडका मारला. झाली आपली कोशिंबीर तयार छान असे. आणि थंडगार मग फ्रीजमध्ये ठेवली ना थंड छान लागतं. त्याच्यामुळे मी फ्रीजरमध्ये ठेवून दिली आणि नंतर बाकीचे स्वयंपाकाची तयारी, कारण निस्त्या कोशिंबीरवर तर काही भागलं नसतं, त्याच्यामुळे मग पुन्हा स्वयंपाक करायचा होता अजून. तर आता इथे छान असं तडका मारायला चालू आहे. आणि तडका मारायचं ना भांडं मी किती वेळा म्हणते घ्यायचं म्हणून, पण काय आठवणीत राहत नाही घ्यायचं. काहीतरी लक्षातून विसरून जातं. जेव्हा भांड्याच्या दुकानात जाते, समजा कुठं बाहेर गेले आणायचं म्हणलं तर नाही लक्षात राहत, असं आवर्जून काही लक्षात राहत नाही. पण जेव्हा काही करायचं म्हणेल ना तर तेव्हा आठवण राहते की मला हे भांडं घ्यायचं होतं म्हणून. त्यापेक्षा बाहेर पण नाही करले, जेवण केल्यावर आईस्क्रीम खायचं. काय बोका आहे का मनी आहे? ए मनी आहे का हे? डोळे बघ ह्याचे अगो बाई खरंच की डोळे वेगवेगळेच हे कसं बघताय मोबाईल मध्ये ते लय छोटा आहे. खाली बसतंय का? खाली टाका, खाली टाकी त्याला, खाली सोडा, खाली सोडा. बरं झालं बाई, उंदराचं पिल्लू झालं. गेल्या वेळेसचा म्हणे जे आहे 1 वर्षाचा राहिला, बड्डे झाला की तो निघून गेला. त्याच्यामुळे मला वाटत होतं की आता नको आणायला, पण तरी अण्णांनी मण्याला घेऊन आले होते. पण हा पण आता किती दिवस राहतोय काय माहिती, आता का जातोय निघून. तरी इथं चंकुराची पानं लावायची होती मला. मण्याला खेळवण्याच्या राड्यात तरी बराच टाईम माझा वाया गेला. त्याला घेण्याचं चालू होतं, कारण आले तुम्हाला मगाशी मी म्हणलं ना की आले त्यानं लगेच माणसं ओळखायला चालू केले. त्याच्यामुळे आम्हाला वाटत होतं की तो पुनर्जन्म घेऊन आला आहे का काय असं वाटत होतं. आता खरं किती खोटं किती हे आपल्याला तर काही माहीत नाही, पण तो लगेचच ओळखला आम्हाला, म्हणजे यायला उशीर लगेच ओळखला. तर बघा माझा स्वयंपाक चालू आहे तर कसा जवळच बसला आहे लगेच. तो कसलंच म्हणजे आमच्यापासून बाजूला होत नव्हता. कंटिन्यू आम्ही किचनमध्ये स्वयंपाक करायलो ना तर आमच्या पायातच करत होता. त्याने अजिबात आम्हाला त्रास दिला नाही. तर छान असा म्हणे माझ्या पायात बसला होता. आणि त्या माझ्या चंकुराची पानं लावायला चालू होते. बरेच दिवस झाले चंकुराची पानं पण असत काही बाजारातून आणली पण नव्हती आणि जास्ती करून आता पहिल्यासारखे विकायला पण येत नाहीत. पण त्या दिवशी आले होते म्हणून काकूनं घेऊन ठेवले होते. त्याच्यामुळे चपात्या करून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये छान असे चंकुराची पानं लावून घेतले. आणि संध्याकाळच्या भाजीचा बेत होता आमचा, बेसन पिठाच्या चकुल्या बनवल्या होत्या आणि त्याचीच आमटी केली होती. तर चला आता आम्हाला जेवण करायच्यात. आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ.